आपल्यासोबत विश्व हिंदू परिषदेचे ज्येष्ठ नेते गोविंद शेंडे सर आहेत. सर, कुंभमेळा आहे आणि कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अशी मागणी पुढे येत आहे की चीनमध्ये येणाऱ्या पर्यटकांवर बंदी असावी, कारण की तिथे एक वेगळं पॅन्डेमिक आपल्याला पाहायला मिळत आहे, जेणेकरून त्याचा प्रादुर्भाव कुंभमेळ्यामध्ये होणार नाही. विश्व हिंदू परिषदेची या संदर्भात काय भूमिका आहे? सरकार या संदर्भामध्ये फार गंभीर आहे आणि ते आपल्या पद्धतीने सगळे जे काही दिशानिर्देश त्यांना द्यायचे आहेत ते देणारच आहेत. विश्व हिंदू परिषद फक्त इतकंच सगळ्यांना म्हणणं इच्छितो की सगळ्यांनी आपल्या स्वास्थ्याची काळजी घ्यावी. जे काही सरकारचे दिशानिर्देश आपल्याला प्राप्त होतील त्याचं पालन करावं, पण खूप घाबरण्याची गरज नाही आहे, कारण की हे जो व्हायरस जे सांगून राहिले आहेत हे काही खूप घातक नाही आहे असं आपल्याला जी माहिती मिळाली आहे त्याप्रमाणे आहे. म्हणून कुंभामध्ये जाण्यासाठी आणि तिथे सगळं व्यवहार करण्यामध्ये फक्त आपण थोडी सावधानी सगळ्यांनी वर्तावी इतकंच निवेदन. विदेशी पर्यटक असेल किंवा विदेशी जे हिंदू आहे विदेशात राहणार ते येणार, त्यांना देखील काळजी घेण्याची की त्यासाठी काही काही विशेष मागणी आहे तुमची? हो, सरकारने करावी, त्याची काळजी घ्यावी. जिथे असं काही विशेष काही असेल तर तिथले जे येणारे पर्यटक आहेत त्यांचं चेकअप वगैरे सगळं करून त्यांना प्रवेश द्यावा. एका वेळी लाखो लोक तिथे राहणार आहे, त्यामुळे कुठेतरी तिथे जी व्यवस्था आहे त्याला घेऊन तुमची काही आणखी व्यतिरिक्त मागणी आहे? मागच्या कुंभाचा आम्हाला अनुभव आहे. सर्वश्रेष्ठ कुंभ झाला होता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वामध्ये. हा पण कुंभ फार श्रेष्ठतेने, पर्यावरणाच्या दृष्टीने आणि संख्या आणि त्यांच्या राहण्याची व्यवस्था, बाकीच्या सगळ्या व्यवस्थेच्या दृष्टीने उत्तर प्रदेश सरकारने फार चांगली व्यवस्था केलेली आहे आणि म्हणून भक्तांनी तिथे या सगळ्या व्यवस्थेचा लाभ घ्यावा, कुंभामध्ये अवश्य जावं. तर हे होते गोविंद शेंडे सर. कॅमेरामॅन अतुल हेडेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.